पण या प्रदेशात नावके दिसतात. होय महोदय, मी पराशर दक्षिणेकडून आलो आणि हिमालयाची मानस सरोवर यात्रा करावी अशी माझी मनीषा आहे. ऋषी महाराज, आपली मनीषा स्तुत्य आहे. पण हे हिमालयाचे गंगामार्ग आम्हा संसारी जनाला पुढचे माहीत असणार. ज्याला गंगा पार व्हायची असेल तर त्याची सोपी वाट ही. महोदय, ही कोण? ही धीवर कन्या सत्यवती. गंगेच्या पात्रावर ही धर्मात नौका चालवते. महोदय, ही तर नंदनवनातून गंगा तीरावर जलक्रीडा करण्यासाठी उतरलेली कोणी जलचक्का भासते. ही धीवर कन्या वराच्या कुटीत असली रत्नमाणका भिरकवण्या इतका ब्रह्मदेव रसिक झाला आहे काय? तिच्या लावण्याला राजवैभवाचं कोंदण करून दिसेल. छे, पण मीच चुकलो. ही लावण्यमती गंगा तीरावरल्या तपोवनातच अवतरावी यात नवलते काय? की कोणी स्वर्गस्थ देवतांनी गंगा माईची पूजा करण्यासाठी तिच्या पायावर नंदनवनातलं निलकमळ अर्पण केलं आहे. तसं असेल तर धीवरा, तुझ्या दारी उगवलेल्या या स्वर्ग पुष्पाची नीट काळजी घे बरं. कारण तुला दारी तुझ्या धीवरा ऋषी महाराज, आपल्याला ही गंगा नदी तरून जायची आहे की ह्या गंगा तीरापाशी यात्रा उरकायची आहे? महोदय, ही लावण्यवती स्वतः नौका वल्हवणार असेल तरी हिमालयाची वाटचाल करणारे संन्यासी देखील जन्मभर गंगा माईची यात्रा करीत राहतील. यात नवलते काय? तिच्या अंगाला हे येणारा माशांचा गंध नाकात भरला म्हणजे ते यात्रे करून जीव मुठीत घेऊन कैलासाकडे धावत सुटतील. त्याची काही वाट? काय म्हणता काय? तिच्या अंगाला मत्स्यगंध? हा येणारा मत्स्यगंध म्हणजे एकूण आपल्याला नाक आहे तर मला वाटले तेही आपण दक्षिणेकडे ठेवून यात्रेला निघालात की काय? अरे, तर मग ही खचितच कोणी शापित कन्या असावी. महाराज, प्रातः कालापासून नौका चालवून माझी पोट थकून भागून आताच कोठे परतली आहे. आज काही ती नौका पुन्हा वळवणार नाही. धीवरा, आज नाही तर कधीच नाही असा हा माझ्या आयुष्यातील दुर्मिळ योग आहे. मला आज गंगापार झालंच पाहिजे. तर मग महाराज, आपण आपली दुसरी व्यवस्था पाहावी. थांबा दादा, ऋषीवर्यांना सांगा की सत्यवतीची एक अट त्यांनी मान्य केली की तर नौका पुन्हा पाण्यात लोटण्यास ती सिद्ध आहे. धीवरा, तुझ्या कन्येला सांग, तिनं घातलेली कोणतीही अट माझ्या तपश्चर्येच्या आड येणार नसेल तर ती पराशराला मान्य आहे. दादा, ऋषीवर्यांना सांगा की सत्पुरुषाचा सहवास लाभावा ही सत्यवतीची फार दिवसाची मनीषा आहे. म्हणून नदीपार झाल्यावर देखील ऋषीवर्यांनी सत्यवतीच्या संमतीशिवाय हा गंगेचा परिसर ओलांडता कामा नये. इतकंच ना? अहो ही गोड अट कोणता तपस्वी मान्य करणार ना? हा सौदा काही सरळ दिसत नाही. ही नौका बहुतेक गंगेच्या काठीत उतरणार असाच रंग दिसतो. धीवरा, ज्याच्या प्राप्तना जे लिहिले असेल ते कुणाला चुकणार आहे थोडेच. आपण मला हस्तिनापुराची वाट दाखवा पाहू. हो चला चला, असं इकडून नौका सांभाळून बोललो हो मुली. त्याची चिंता आपल्याला नको बरं का पंडितजी. नौका कशी हलवावी हे सत्यवती पूर्णपणे जाणते. महाराज, या दासीवर आणखी एक अनुग्रह करा. बोल, तुझं कोणतं प्रिय करू सत्यवती? दिवसा उजेडी आपल्या एकट्यासाठी मी नौका पाण्यात लोटली तर माझे आप्त स्वकीय मला दूषण दिल्याशिवाय राहतील का? तुझी चिंता योग्य आहे, म्हणून मी काय करू? सूर्य मावळतीला जाई तोवर आपण या
आहे. सूर्य मावळतीला जाईपर्यंत का आपण या दासीवर रागावला? नव्हे काय भगवान सूर्यनारायण आज किती घटका माझा अंत बघणार आहे त्याचा हिशेब करीत होता म्हणा. इतकी का आपल्याला हिमालयाची ओढ लागली आहे? छे सत्यवती, या हिमालयाच्या पाण्याला फार ओढ आहे. काहीतरीच बोलायचं. काहीतरीच नव्हे, वैराग्याची साधना करण्यासाठी मी हिमालयाची यात्रा आरंभिली. पण या गंगामाईच्या मनात मला दुसऱ्या साधनेत गुंतवावं असं दिसतंय. गंगेसारख्या तपस्वीने देखील सम्राट शंतनूसंगी संसार केला. मग महाराज, आपल्याच मनाला संसार सुखाबद्दल एवढी धास्ती का वाटावी? कदाचित घडतात यात काही दैवी नियमाने असतील का? देवा धर